छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील बोर नदीमध्ये एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे आणि यामुळे काल रात्री ही घटना घडली असली तरी अजूनही शेतकऱ्यांनी नातेवाईकांनी त्या शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतलेला नाही आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी त्या शेतकऱ्याचा मुलगा माझ्यासोबत आहे। काय तुमची भूमिका आहे आणि प्रशासनाचा कुठला अधिकारी कर्मचारी तुम्हाला भेटला का? नाही, अधिकारावर कारवाई झाली पाहिजे, तसे आम्ही बॉडीला हात लावणार नाही। बरं, रात्री घटना घडली होती त्यानंतर कोणी कार्यकारी अभियंता किंवा कुठला अधिकारी इकडे येऊन फिरकला का, तुमच्याशी बोलला का? नाही, कोणीच नाही आला आतापर्यंत। आपल्यासोबत अजून काही नागरिक देखील आहेत, काय प्रतिक्रिया आहे तुमची या सगळ्या घटनेनंतर? प्रशासनानं कुठलीही माहिती दिली नाही, नदीकाठाच्या गावांना कोणतंही पत्र नाही, कुठं काहीच नाही। आणि जे पत्र जे दाखवून राहिले ते त्याच्यावर कुठलाही तारीख नाही, काहीच नाही। आणि पाणी इतके वेगानं सोडलं गेलं, ते गंगापूर तालुक्यामध्ये पाणी गेलं सर। बरं, एवढी सगळी घटना घडल्यानंतर कुठला कर्मचारी अधिकारीकडे आला का? नाही, कोणीच अधिकारी नाही आला, कर्मचारी नाही आला, NMCचे कोणताही अधिकारी नाही आला, पाटबंधारे खात्याचे कोणते लोक नाही आले। बरं, आता तुमची भूमिका काय असणार आहे? भूमिका अशी असणार आहे की ज्यांनी काल जे प्रशासन होते पाणी सोडायला, का त्यांनी इथं यायला पाहिजे। बरं, आपल्यासोबत मनाचे मिसळ देखील आहेत, तुम्हीही रात्री इकडे होतात, कार्यकारी अभियंता इकडे आले का? काही बोलणं झालं का? किंवा यातून काही शेतकरी नातेवाईक ऐकायला तयार नाहीत, काय भूमिका असणार आता इथून? खरं म्हणजे अधिकारी इतके असंवेदनशील पाटबंधारे विभागाचे, या ठिकाणी एवढी मोठी घटना घडली। आज एका कुटुंबाचा करता पुरुष गेला, ते कुटुंब रस्त्यावर आलं, परंतु एकही अधिकारी इथं आला नाही। कशामुळे झालं किंवा काय झालं कोणी सातमा करण्याला सुद्धा एकही अधिकारी या ठिकाणी आला नाही। इतके बेजबाबदारपणाने अधिकारी वागताय। बरं, आता तुम्ही कुटुंबाशी संवाद साधला, काय म्हणाला कुटुंबाने, काय भूमिका आहे त्यांची? कुटुंबाची भूमिका ही आज त्यांच्या घरातला करता माणूस गेला, करता माणूस गेलेला असताना कुटुंबाची काय अवस्था होती तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही पत्रकार साहेब। खरं म्हणजे आज संबंधित जे अधिकारी आहे, दोषी अधिकारी आहे, ज्यांना बेकायदेशीररित्या हे पाणी सोडलं, कुठलीही आजूबाजूला पूर्वसूचना कुठले तलाठी, ग्रामसेवक किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्याला व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे किंवा दौंडीद्वारे कुठलीही माहिती न देता अचानक पाणी सोडलं। आणि आज शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने असं म्हणावं लागेल का सरकारने शेतकऱ्याचा पोलीस बंदोबस्तात घेतलेला बळी आहे। आपण बघितलं की अशा पद्धतीने रात्री घटना घडलेली आहे। अजूनही इकडे नातेवाईक खरं तर उपजिल्हा रुग्णालयामध्ये जमलेले आहेत आणि अजूनही शवविच्छेदनाला परवानगी कुटुंबाने दिलेली नाही आहे, कारण इकडे कुठलाही अधिकारी कर्मचारी फिरकलेला आपल्याला दिसल्याचं पाहायला मिळत नाही। पाटबंधारे विभागाचे जे जबाबदार अधिकारी आहे हे देखील आत्तापर्यंत इकडे आले नाही, त्यामुळे जोपर्यंत अधिकारी कर्मचारी इकडे येत नाही किंवा आत्तापर्यंत ते आल्या नसल्यामुळे या सगळ्यांनी निषेध देखील व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे आता यानंतर त्यांची भूमिका काय असणार आहे हे देखील आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे। मात्र अशा पद्धतीनं एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू होणं आणि त्यानंतर कुठल्याही अधिकारी न येणे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि अशानंतरही अधिकाऱ्यांना कुठलाही पाझर न फुटणे ही अतिशय धक्कादायक घटना आहे। माझा सहकारी दीपक सोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।